अमरावती विमानतळ आता वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे। बुधवारी 16 एप्रिल रोजी अमरावती मुंबई विमानसेवेला प्रारंभ होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत विमानसेवेचा शुभारंभ होणार असून येत्या ऑक्टोबर पासून नाईट लँडिंग सुविधा सुरू करता येईल अशी तयारी असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। अमरावती विमानतळ वाहतुकीसाठी सज्ज असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी एमएडीसीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यासह काही प्रमुख अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा होता। यावेळी स्वाती पांडे यांनी अमरावतीहून मुंबईसाठी विमान झेपावणार ही अतिशय आनंदाची बाब आहे। आता अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा त्वरेने पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली। तर अमरावती विमानतळावर आरोग्य सेवेसाठी अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची चमू तैनात असणार आहे। यात 2 डॉक्टर तर 5 आरोग्य कर्मचारी असतील। एमएडी सोबत पीडीएमसीने तसा करार केल्याची माहिती सुद्धा आहे। अमरावतीहून विमानसेवा सुरू असल्याचा अंदाज आहे। 16 एप्रिलची तयारी केली जात असताना विमानसेवेमुळे उद्योग व्यापाराला निश्चितच गती मिळेल असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। तर नाईट लँडिंगची सुविधा झाल्यानंतर येत्या काळात अमरावती विमानतळाहून अहमदाबाद, सुरत ही देखील विमानसेवा सुरू करता येईल। उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने प्रवासी सेवेसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी पुढाकार घेणार असल्याचे स्वाती पांडे यांनी सांगितले। अमरावती विमानतळावर एकाच वेळी 2 ATR 72 विमाने उतरू शकतील अशी धावपट्टी सज्ज आहे।